मला सांग, मनापासून केलंस ना? अगदी मनापासून बाबा. मग चांगलं आहे. आणि लक्षात ठेव, यापुढे कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून काम करत जा. राईट? कसं आहे ना सुष्मिता, माणसाला ना कमी कष्टामध्ये जास्त सुख हवं असतं. आणि त्या चुकीचं काही नाही, तो मनुष्य स्वभाव आहे. पण त्यासाठी आपण दुसऱ्याचं नुकसान करून ते मिळवत असू ना, तर ते मात्र चुकीचं आहे. काय करताय? काय चाललंय? अरे मम्मा, स्वानंदाचा बर्थडे आहे ना, त्यासाठी गिफ्ट रॅप करतोय. मला पण गिफ्ट घ्यायचं होतं ग स्वानंदीसाठी, पण काय घेऊ काही सुचतच नाहीये. सुचणार पण नाही. काय 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 म्हणालात तुम्ही? परत बोला. काय 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 म्हणालात? बोला ना जरा. नक्की टोमणा मारला असणार तुम्ही. अजून काय? हा नाही ग, टोमणा नाही मारला त्यांनी. मग काय हसलात का तुम्ही? हा त्यांचं असं म्हणणं आहे की फॅमिली आहोत ना आपण, एक फॅमिली, तर एका फॅमिलीनी एकच गिफ्ट द्यायचं असं. अरे वा, असं म्हणाले. छान छान छान. काय बाबा, अहो तुम्ही तर म्हणाला ना आता शाण्यासारखं वागायचं, म्हणून मी आता शाण्यासारखं वागून तुमच्या दोघांमध्ये होणारी भांडण मिटवली आधीच. बरोबर केलं ना मी? हा कुठला कलर? हा चालेल? ब्लू रेड? डोंट नो माय चॉईस का? तिला माहितीये बघ. सॉरी सॉरी. तुम्ही गर्ल्स ना पिंकच चूज कर. घे. बरं, हे असं पॅक करायचंय का? हॅलो, हे इतकं सिंपल नाही यार. हे बघ, नंदुताईचा बर्थडे कळतंय ना तुला, सो मला सगळं परफेक्ट लागणार आहे. ह्याला ना आपण चॉकलेट सारखं पॅक करूयात ना. इट शुड लुक थोडा असं युनिक आहे ना. अधिरा एक काम कर ना, तूच कर ना हे पॅक. ओके फाईन. एवढं पण येत नाही ना ह्याला. हो, ऐक ना, पण नंदुताईला खरंच आवडेल का रे हे गिफ्ट? अधिरा, तू तू ठीक आहेस ना? हा? हो का? नाही अगं, हा प्रश्न तू चौथ्यांदा विचारलायस आता मला. सीरू, हे ना खूप स्पेशल गिफ्ट आहे. ओके, आणि मी यावेळी खूप विचार करून गिफ्ट दिलेलं आहे. हे तिच्या पर्सनॅलिटीला एकदम जाईल असे. सो दिस इज, मला हे सगळं रुईन नाही करायचंय. सो इट शुड बी व्हेरी परफेक्ट. हे बघ, मी तुला सांगतो, नंदुताई ना मुळात असं स्वतःसाठी महाग गिफ्ट कधी घेणारच नाही. पण तुला कळतंय का, हे गिफ्ट तुझ्याकडून आहे. आणि तुला माहितीच आहे ना तू किती लाडकी आहेस तिची. काय तर मला तर वाटतं आता माझ्यापेक्षा जास्त तू लाडकी आहेस तिची. दॅट आय नो. लिसन, मला ना ताईने हे सांगितलंय, गिफ्टच्या किमतीपेक्षा गिफ्ट कोण कोणत्या हेतूने देते ना ते जास्त महत्वाचं आहे. सो चिल. की ना आई, काय खोकला जास्त झाला तुम्हाला? तुम्ही मेडिसिन नाही घेतलं का? खोकला खोकला नाही ग, खोकला बिकला काय नाही, असंच आपलं ठसका लागला. ठसका. काय गिफ्ट घेतलं? हो. छान आहे, खूप महाग आहे, पण त्यापेक्षा जरा घरावर खर्च केला असता तर उपयोगी पडलं असतं. एवढं महाग. आई, मी ना तुमच्या बर्थडेला खूप स्पेशल गिफ्ट देणार आहे तुम्हाला. एकदम मोठं स्पेशल. काय म्हणते? हो, आणि तुम्हाला ते नक्की आवडणार आहे, खूप आवडणार आहे तुम्हाला. खरं? काय घेशील? 3 महिन्याचा किराणा. असू नको, थोबड पडीन. अगं पण आई, अधिराने मुळात हे गिफ्ट तिच्या पैशाने आणि तिच्या मर्जीने आणलंय. माहितीये मला. मी फक्त एवढंच म्हटलं एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जरा घरावर खर्च केले असते, जर उपयोगी पडले असतं ना सगळ्यांनाच. हे बघ, तुला घरातलं जर काही पाहिजे असेल ना तर मला सांग, मी आणून देत जाईन तुला. तिचं काम नाही हे ते आई. आणि हे बघ, मुळात ना अधिरा लग्न करून हे घर चालवण्यासाठी नाही आली आपल्याकडे. माहितीये रे बाबा, माहितीये. पण आमच्या वेळेला ना, आम्ही आलो होतो ना अधिराचे लग्न करून, अजिबात स्वातंत्र्य नव्हतं बरं का आम्हाला. चल आपण आज जाऊयात आणि पॅक करूया. मला ना इंटरेस्ट नाहीये भांडणात. ओके. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा. कसा सवरू मी आवरू ग मी स्वतः. यांनी रेडिओ गिफ्ट म्हणून दिलाय का? पण मग रेडिओ बरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही दिल्या? मुळात आज माझा वाढदिवस आहे हे यांना माहितीये का? रेडिओ तो दिला, पण आता बोलू कसं त्यांच्याशी? यांना वाटत असेल की यांचा वाढदिवस माझ्या लक्षातच नाहीये. पण असं नाहीये. फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ
हेच कळत नाहीये. तुम्ही काही बोललात का? आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा. काही बोललात का तुम्ही? मी काहीच नाही बोललो. अच्छा, मला वाटलं काहीतरी बोललात. नाही, मलाही वाटलं तुम्ही काहीतरी बोललात म्हणून. भास झाला असेल. बहुतेक भासच झाला असेल. मनात बोलत होतो मी, तरी ह्यांना कसं कळलं काय माहिती. काय चाललंय माझं. स्वानंदी मॅडमला साध्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण कसं बोलू काय बोलू काही कळत नाहीये. समर, पटकन म्हणून टाक हॅपी बर्थडे, संपला विषय. पण उशीर झाला का? त्यांनी रेडिओ बघितला तेव्हाच हॅपी बर्थडे म्हणायला हवं होतं का? की एखादी चिठ्ठी ठेवायला हवी होती, किंवा बर्थडे कार्ड वगैरे. त्यांनी पण तर संक्रांतीचा काळा कुर्ता दिला होता मला, आणि जागोजागी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. मी पण तसंच काहीतरी करायला हवं होतं का? पण हे सगळं आता सुचून काय उपयोग. समर मूर्खा, आधी सुचायला हवं होतं ना तुला. आता गेली वेळ. एरवी भांडायचं असेल ना तर अशी जीभ कशी चुरू चुरू चालत असते तुझी. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर 4 शब्द सुचत नाहीयेत. एरवी तर इतके बोलतात, पण मग वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही देतेत? हा रेडिओ फक्त मला गाणी ऐकायची आवड आहे म्हणून दिला असेल का? हो, म्हणजे 100% माहित नाही यांना की माझा वाढदिवस आहे आज. आणि मी तरी काय, म्हणजे कसं माहित असेल त्यांना?